हनीमूनच्या रात्री मी माझ्या खोलीत जाऊ लागलो तेव्हा माझ्या आईने सांगितले की तुझी बायको अजूनही खूप लहान आहे, तिला तरुण व्हायला अजून 3 वर्ष लागतील, त्यामुळे तिला तू हात देखील लावू नकोस. तुला माझी शपथ आहे, मी माझ्या आईच्या शपथेपुढे मजबूर झालो होतो. माझी बायको अल्पवयीन होती, परंतु मी तिच्यापासून लांब राहू शकत नव्हतो. एके दिवशी झोपेमध्ये ती माझ्या खूपच जवळ आली आणि मग माणूस जगातील प्रत्येक फसवणूक सहन करू शकतो आणि कदाचित तो ती फसवणूक विसरू देखील शकतो, परंतु आपल्या स्वतःच्या लोकांनी चाल आणि फसवणूक आपल्याला पूर्ण आयुष्य लक्षात राहते, खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या लोकांना खूप मान देत असता, त्यांना स्वतःचं मानत असता, त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत असता, परंतु ते त्या नात्याच्या आड तुमचा वापर करत असतात, तुमची फसवणूक करत असतात. आणि जेव्हा सत्य तुमच्या समोर येतं तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं आणि हे दुःख पूर्ण आयुष्यभर आपल्या मनात राहतं. माझ्या देखील आयुष्यात मला माझ्या स्वतःच्या माणसांपासून अशीच फसवणूक मिळाली होती, जी फसवणूक मला आठवल्यावर मी अगदी दुःखात बुडून जायचो. आज घरी आलो तेव्हा मी पहिल्यांदा तर माझ्या आईजवळ जाऊन तिला नमस्कार केला. माझी सवय होती की जेव्हा मी घरी जायचो तेव्हा मी सर्वात पहिले माझ्या आईजवळ जायचो, तिला नमस्कार करायचो. माझ्या आईने माझे लाड करत मला तिच्यासोबत बसवलं आणि माझी चौकशी सुरू केली. बोलण्यात बोलण्यात तिने मला सल्ला द्यायला सुरुवात केली. असे सल्ले मला ती रोजच द्यायची. बोलायची की तुझ्या बायकोला त्रास देऊ नकोस आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. मुला, ती अजूनही निरागस आहे, तसेच अल्पवयीन सुद्धा आहे. या नात्याला समजण्यासाठी तिला थोडा वेळ पाहिजे. बाकी तू स्वतःच समजदार आहेस. तुला समजते की मला नक्की काय म्हणायचे. हे बघ, ती अजून लहान आहे, त्यामुळे या नातेच ते दुःख कदाचित ती सहन करू शकणार नाही. आईचं बोलणं ऐकून मी शांत झालो. आईचं रोजच्या रोज तेच बोलणं ऐकून मी आता माझी मान शरमेने खाली घालायचो. मी एक तरुण पुरुष होतो, मला सर्व काही माहीत होतं, पण माहीत नाही की माझ्या आईला माझ्याकडून काय अपेक्षित होतं. माहीत नाही तिला काय पाहिजे होतं, जे मला आजपर्यंत समजलं नव्हतं. पहिल्यांदा फक्त तिने स्वतःहूनच माझं लग्न एका अल्पवयीन मुलीसोबत लावून दिलं. जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून रोजच्या रोज माझी आई मला एकच गोष्ट सांगायची की तुझ्या बायकोच्या जवळ जाऊ नकोस. ती पूर्णपणे तयार होईल तेव्हा तिच्यासोबत तुझं वैवाहिक जीवन सुरू कर, परंतु सध्या तरी ती हे नातं निभावण्यासाठी खूप लहान आहे. मला माझ्या आईचं बोलणं खूपच विचित्र वाटायचं. ज्या मुलीचे लग्न झालं होतं तिच्या घरच्यांनी तिची पाठवणी देखील केली होती. माझी आई तिला इतकी निरागस समजत होती, जणू काही ती त्या लोकांची काही वर्षाचीच मुलगी आहे. मी रोजच्या प्रमाणे मान खाली घालून बसून राहिलो आणि मग थोड्या वेळानंतर माझ्या खोलीत आलो तेव्हा माझी बायको मान खाली घालून खोलीतून बाहेर निघून गेली. मला खूप विचित्र वाटू लागलं. माझं तिच्यासोबत नैतिक संबंध होते, मी तिच्यासोबत लग्न केले होते, तिच्यासाठी कोणी परपुरुष नव्हतो, परंतु ती नेहमी माझ्यापासून घाबरून राहायची, खोलीतून बाहेर निघून जायची, परंतु इतकी देखील अल्पवयीन नव्हती की माझ्यासमोर बसून 2-4 शब्द प्रेमाचे बोलू शकणार नाही. जो वेळ विवाहित आयुष्यासाठी पाहिजे होता तो वेळेपेक्षा मी तिला द्यायला तयार होतो, परंतु ती तर माझ्यासोबत बोलत देखील नव्हती. माझी बायको, तिचं नाव शीतल होतं. तिचं वय 15 वर्ष आणि माझं 25 वर्ष. मला माहीत आहे कमी वयाची होती ती, परंतु मी एक अडाणी नव्हतो की जिला त्रास देऊन तिच्यासोबत संबंध निर्माण करेल. मला आता माझ्या आईवरच राग येऊ लागला. हे सर्व माझ्या आईमुळंच झालं होतं. तिच्या त्या रोजच्या रोज सल्ल्यामुळे माझ्या बायकोचं डोकं देखील खराब केलं होतं आणि त्या सल्ल्यामुळे ती नेहमीच स्वतःला माझ्यापासून लपून ठेवायची. कधीकधी मला वाटायचं खरंच शीतल खूपच निरागस मुलगी आहे, जिला याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे मी देखील तिला त्रास देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ती मला खूप घाबरायची देखील. खरं तर ती माझी बायको होती, माझा तिच्यावर अधिकार होता. आम्ही एकाच खोलीत झोपत होतो आणि माझ्या बायकोला स्वतःच्या इतक्या जवळ पाहून मला कधीकधी रात्री झोप देखील लागायची नाही, परंतु मी माझ्या आईच्या शपथेपुढे मजबूर झालो होतो. मी तिला हात देखील लावू शकत नव्हतो. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार कमीत कमी माझ्या बायकोला अजून 5 वर्षाचा वेळ द्यायचा होता. जेव्हापर्यंत ती 20 वर्षाची होणार नव्हती तोपर्यंत मी तिच्यासोबत कोणतेच शारीरिक संबंध निर्माण करू शकत नव्हतो.
परंतु एक गोष्ट मला समजत नव्हती, जेव्हा मी तिच्यासोबत कसलेच संबंध निर्माण करू शकत नव्हतो, तर मग माझ्या आईने तिच्यासोबत माझं लग्न का लावून दिलं? काही वर्ष अजून वाट पाहिली असती आणि मग त्यानंतर लग्न केलं असतं तरी देखील चाललं असतं. मला आठवतंय की लग्नाच्या पहिल्या रात्री देखील अशाच प्रकारे माझ्या आईने मला तिच्या खोलीत बोलावलं. जेव्हा मी माझ्या आईच्या खोलीत गेलो तेव्हा तिने मला तिच्याजवळ बोलावलं. मला बायकोला देण्यासाठी सोन्याची अंगठी दाखवत ती बोलू लागली की ही पहिल्या रात्रीसाठी तुझ्या बायकोला घेतली आहे, परंतु सध्या मी तुला ही देणार नाही. ही मी माझ्याकडे सांभाळून ठेवेल. तुझी बायको अजूनही खूप लहान मुलगी आहे. तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून ती मानसिकदृष्ट्या या नात्यासाठी तयार होईल. तेव्हा मी हैराणीने माझ्या आईकडे पाहिले होतं. माझं लग्न माझ्या आईच्या मर्जीने झालं होतं आणि आजच्या रात्रीसाठी माहीत नाही मी किती स्वप्न पाहिली होती. माझं मन किती बेचैन होतं. माझ्या बायकोच्या सोबतीसाठी मी अगदी बेचैन झालो होतो आणि माझ्या आईने माझे सगळे स्वप्न तोडून टाकले होते. माझ्या चेहऱ्यावर थोडा उदासपणा पाहून माझी आई मला समजावू लागली की काळजी करू नकोस, फक्त काहीच वेळेची तर गोष्ट आहे. जेव्हा ती पूर्णपणे या नात्याला समजू लागेल आणि मोठी होईल तेव्हा तू तुझ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात कर. जेव्हा ती तरुण होईल तेव्हा तू तिचा स्वीकार कर, तेव्हाच काहीच प्रॉब्लेम नसेल. परंतु सध्या तरी तिच्यासोबत कसलेच संबंध ठेवू नकोस. जर काही वाईट साईट घडलं तर आपण समाजाला काय तोंड दाखवणार? मी माझ्या आईच्या त्या बोलण्यावर अगदी हैराण झालो होतो. ती तिच्या तरुण मुलाचे लग्न करून कसं चित्र विचित्र बोलत होती. मी एक तरुण पुरुष होतो, माझ्या देखील काही भावना होत्या. मी कसं स्वतःवर ताबा ठेवू शकत होतो? मी नाराज होऊन माझ्या आईकडे पाहिले. जर माझी बायको अजूनही लहान आहे आणि अजूनही मानसिकदृष्ट्या या नात्यासाठी तयार नाही, मग अशा मुलीला माझ्या आयुष्यात का आणलं? या जगातील मुली संपल्या होत्या का? मला खूप राग आला होता. माझं लग्नाचं वय होतं. मी एक तरुण पुरुष होतो. एखादा नासमज मुलगा नव्हतो की बायको मोठी कधी होईल याची वाट पाहत राहीन आणि तिला असा वेळ देईल. माझ्या बोलण्यावर माझी आई नजर चोरून बोलत होती. माझी मजबुरी होती. लग्न खूपच घाई गडबडीत करावं लागलं. मुलगी खूपच प्रेमळ आणि निरागस आहे, परंतु अनाथ आहे. तिचे भाऊ लवकरात लवकर तिच्यापासून सुटका मिळवू इच्छित होते, त्यामुळेच तिच्यासाठी एका विवाहित म्हाताऱ्याचं स्थळ बघत होते. ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. आता मी तिला असं वाऱ्यावर तर सोडू शकत नव्हते. जर मी तिचं लग्न तुझ्यासोबत लावू दिलं नसतं तर माहीत नाही तिच्या भावाने कुठे हिचं नशीब खराब केलं असतं. त्यामुळेच हिचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून मीच तुझ्यासोबत हिचं लग्न लावून दिलं. ते सत्य ऐकून मी शांत झालो. माझी आई प्रेमाने बोलू लागली की मी आशा करते की तू माझं बोलणं ऐकशील आणि तुझ्या बायकोला आता काहीच बोलू नकोस. तिच्यापासून अंतर ठेवूनच वाग. ती अजूनही खूपच घाबरलेली आहे. माझ्या आईच्या त्या बोलण्यावर मला राग तर खूप आला होता, परंतु मी ते सर्व सहन केलं होतं. मला वाटू लागलं जणू काय मी एका लहानशा मुलीसोबत लग्न करून तिला घेऊन आलो आहे. परंतु जेव्हा खोलीत जाऊन माझ्या बायकोला पाहिलं तेव्हा ती अल्पवयीन नक्कीच नव्हती, परंतु तरुण होती. तिचं सौंदर्य मला तिच्याकडे ओढत होतं. दिसायला खूपच सुंदर मुलगी होती. तिला पाहून माझं मन बेभान झालं होतं. अल्पवयीन असून देखील तिची शरीरयष्टी वाखाणण्याजोगी होती, त्यामुळेच ती मला अगदी व्यवस्थित शोभत होती. मी माझ्या आईच्या त्या बोलण्यामुळे खूपच मुश्किलीने स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं, नाहीतर शीतलचं सौंदर्य तर मला दिवाणं करत होतं. मी तिच्याजवळ बसलो. हे खरं होतं की ती खूपच घाबरलेली दिसत होती. मी म्हणालो, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला काहीच त्रास देणार नाही. तुला मला घाबरायची काहीच गरज नाही. मी तिचा हात पकडला. जो हात एकदमच थंड पडला होता. तो हात थरथरत देखील होता. तिच्या त्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये अश्रू जमले होते. तिचा तो गुलाबी रंग भीतीमुळे पांढरा पडला होता. मी तिला धीर दिला. म्हणालो, शीतल, तुला इतकं घाबरण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्यासोबत कोणतीच जबरदस्ती करणार नाही. मी थोडं टेन्शनमध्ये होतो. मला समजत नव्हतं की ती मला पाहून इतकी का घाबरत आहे. तिच्या डोळ्यामध्ये खूपच भीती होती. खरं तर मी एखादा अडाणी किंवा रानटी असा पुरुष नव्हतो. जर ती सुंदर होती तर सुंदर मी देखील होतो. माझं वय देखील जास्त नव्हतं. मग तिला मला घाबरण्याची काय गरज होती? आता जानेवारीमध्येच मला नोकरी मिळाली होती आणि माझ्या आईने अचानकच माझं लग्न देखील लावून दिलं. मी या अशा अचानक लग्नामुळे अगदीच गोंधळून गेलो होतो.
माझा लहान भाऊ शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहत होता आणि मी हैराण होतो की आईने त्याची देखील वाट पाहिली नाही. त्या दिवसांमध्ये त्याचे पेपर जवळ आले होते आणि इकडे मात्र माझ्या लग्नाची तयारी सुरू होती. मी माझ्या भावाला फोन करून त्याच्याकडून माफी देखील मागितली. तेव्हा तो अगदीच आरामात बोलू लागला, काही हरकत नाही दादा, मला सर्व काही माहीत आहे. माझी देखील मजबुरी आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. तू तुझं लग्न अगदी मस्त एन्जॉय कर. पूर्ण महिना माझा असाच बिझी जाईल. माझी वाट पाहण्याची काहीच गरज नाही. माझ्या भावाचं यावर काहीच आक्षेप न घेणे माझ्या मनाला थोडं लागलं होतं. आम्ही दोघे भाऊ एकमेकांच्या इतके जवळ तर नव्हतो, परंतु माझं माझ्या बहीण भावांवर खूप प्रेम होतं. माझ्या लग्नाच्या दिवसांमध्ये माझ्या भावाची गैरहजेरी मला अगदी प्रकर्षाने जाणवत होती, परंतु माझ्या भावाला तर काहीच फरक पडत नव्हता. लग्न अगदी व्यवस्थित आरामात झालं होतं. मला देखील काहीच प्रॉब्लेम आला नाही, परंतु माझ्या आईचं प्रेम आणि माझ्या बायकोचं माझ्यापासून लपून राहणं, सोबतच माझ्या आईचा वेळोवेळी सल्ला की स्वतःच्या बायकोला हात लावू नकोस, हे सर्व काही मला समजत नव्हतं. माझी आई मला माझ्या बायकोच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा सल्ला द्यायची, परंतु सोबतच हे देखील बोलायची की तिच्याजवळ जाऊ नकोस, ती लहान मुलगी आहे वगैरे वगैरे. परंतु हे देखील खरं होतं की माझी बायको इतकी देखील लहान मुलगी नव्हती. अगदी व्यवस्थित तरुण मुलगी होती. ती अगदी व्यवस्थित मेकअप करून तयार व्हायची आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत राहायची. स्वतःच्या माहेरी देखील जायची, स्वतःच्या मैत्रिणींच्या घरी देखील जायची, परंतु फक्त माझा हक्क मला देत नव्हती. मी फक्त माझ्या बायकोला अगदी नजर भरून पाहायचो. माझ्या डोक्यामध्ये नेहमीच माझ्या आईचे सल्ले फिरायचे, त्यामुळेच मी थोडा चिडचिडा झालो होतो. हे तर अगदी स्पष्ट होतं की मी देखील तरुण होतो आणि माझ्या भावना मला शांतता लाभू देत नव्हते. माझी बायको माझ्याच बेडवर एका साईडला झोपायची. रात्रभर मला झोप लागायची नाही. मन करायचं की सर्व काही विसरून मी तिला मिठी मारावी. मी माझ्या आईचं बोलणं टाळू देखील शकत नव्हतो. जर तिला समजलं असतं तर माझी इज्जत तिच्या नजरेमध्ये काय राहिली असती, हाच विचार करून मी स्वतःला थांबवायचो. हे एक असं लग्न होतं ज्यामध्ये मला स्वतःच्या बायकोपासून दुरावा ठेवावा लागत होता. फक्त मला माझ्या आयुष्यात शांतता पाहिजे होती. माझी इच्छा असायची की जेव्हा मी थकून घरी येईन तेव्हा माझी बायको हसून माझ्यासमोर येईल. जेव्हा रात्र थकून झोपण्यासाठी अंथरुणात पडेल तेव्हा तिच्या मिठीत माझा सगळा थकवा विसरून जाईल. माझं मन करायचं जेव्हा ती तयार होईल तेव्हा मी तिची स्तुती करावी, तिच्यासाठी गजरे आणावे, बांगड्या आणाव्यात. परंतु इथे आम्हा दोघांमध्ये असं कोणतंच नातं नव्हतं. जर मी चुकून माझ्या बायकोसाठी एखादा गिफ्ट घेऊन आलो किंवा तिची तारीफ केली तर ती अशी घाबरून जायची जणू काही मी खूप मोठा गुन्हा केला आहे. तिच्या सुंदर चेहऱ्यावर भीती पसरायची आणि ती लगेचच माझ्या जवळून पळून जायची. मला या सगळ्यांची खूप वाईट वाटायचं. शेवटी थकून मी शीतलला तिच्या अवस्थेवर सोडून दिलं, परंतु मी माझी इच्छा असून देखील हे सगळं दुर्लक्षित करू शकत नव्हतो. आम्ही एकाच खोलीत राहत होतो, एकाच बेडवर झोपत होतो. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होतं. शीतल एक अशी मुलगी होती जिला पाहून चांगल्या चांगल्या मुलांची मनं भावनेने अगदी उफाळून जातील आणि मी तर तिचा नवरा होतो. ती सुंदर नाजूक मुलगी होती आणि जेव्हा ती तयार होऊन उभी असायची तेव्हा माझी नजर तिच्यावरून हटायची नाही. माझ्या नजरेला माझ्या आईने देखील ओळखलं होतं आणि मला मग एकांतात ती बोलवायची, हे काय तुझं बघणं आहे काय? मी पाहतो तू शीतलकडे जरा जास्तच प्रेमाने पाहत असतोस. तू माझा सल्ला विसरलास का? आईचे ते बोलणे ऐकून मला स्वतःचीच खूप लाज वाटायची. माझ्या आईमध्ये माझा जीव होता. मी तिला काहीच बोलू शकत नव्हतो की जर तुला शीतलपासून मला वेगळंच ठेवायचं होतं तर माझं लग्न का लावून दिलंस? आणि जेव्हा वेगळंच राहायचं आहे मग तू हिला तुझ्या खोलीत झोपत जा, माझ्या खोलीमध्ये पाठवू नकोस. मला स्वतःवर ताबा मिळवणं खूप कठीण जात होतं. माझी आई देखील अगदी मला वेळोवेळी सल्ला देत राहायची. ना मी तिला पाहू शकत होतो आणि नाही मी तिला स्पर्श करू शकत होतो. जेव्हा मी ऑफिसवरून थकून घरी यायचो तेव्हा ती किचनमध्ये कामात व्यस्त असायची आणि जेव्हा जेवण करून मी खालती जायचो तेव्हा तिची एक झलक पाहण्यासाठी मी तासनतास वाट पाहायचो, परंतु ती खोलीत यायची नाही. शेवटी तर तिची वाट पाहता पाहता झोपायचो. जेव्हा मी झोपायचो तेव्हा ती शांतपणे येऊन बेडच्या कोपऱ्यात येऊन झोपून जायची. आयुष्य असंच अगदी बोरिंग चालू होतं. एके दिवशी मला स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. झोपेत माझा हात तिच्या छातीला जाऊन लागला. माझ्या भावना अगदीच उफाळून आल्या. माझ्या हृदयाची धडधड देखील खूपच वाढली होती. स्वतःवर ताबा मिळवणं माझ्यासाठी खूपच कठीण जात होतं. अचानक मी तिला ओढून माझ्या मिठीत घेतलं आणि तिला स्पर्श केला. माझ्या त्या स्पर्शामुळे ती अगदीच खडबडून जागी झाली. जे काही झालं होतं ते सर्वच अचानक झालं होतं आणि माझ्या त्या इतक्याशा वागण्यावर ती अगदीच किंचाळू लागली.
आरडाओरडा करू लागली. या सगळ्याचा आवाज ऐकून माझी आई देखील माझ्या खोलीत आली आणि माझ्या त्या वागण्यावर मला चांगलेच खडे बोल सुनावले. बोलू लागली, तुला लाज वाटत नाही? मी तुला किती वेळा समजावलाय की ती अजूनही लहान आहे, तिला थोडा वेळ दे. परंतु तुला तर तुझं तरुणपण सांभाळता येत नाही. या वेळेला मला देखील खूप राग आला. मी म्हणालो, आई, जर तुला मला आणि शीतलला एकत्र आणायचं नव्हतं मग तू माझं लग्न का लावून दिलंस? स्वतःच्या बायकोच्या जवळ जाणं हे एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्या भावना आपोआपच निर्माण होतात. मी कोणते चुकीचं काम केलं आहे? माझ्या आईला ही गोष्ट माहीत नव्हती की नवरा बायकोमध्ये अशी लोडबुड करणं हे खूपच चुकीचं आहे. या सर्वांचा मला खूप राग यायचा, परंतु माझी इच्छा असून देखील मी माझ्या आईला उत्तर देऊ शकत नव्हतो. परंतु आज माझा संयम संपला होता. मी रागानेच वरच टेरेसवर निघून गेलो. त्या रात्री माझी आई माझ्या खोलीत शीतलजवळ झोपली. ती अगदी हुंदके देत रडत होती आणि माझी आई तिला शांत करत होती. मी वरती टेरेसवर निघून गेलो. मी माझ्या आईमुळे माझा हक्क माझ्या बायकोकडून वसूल करू शकत नव्हतो आणि नाही शीतलला तिच्या हिश्श्याचं प्रेम देऊ शकत होतो. आणि जर देण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा ती असा आरडाओरडा करायला सुरुवात करायची. माहीत नाही शीतलचा काय प्रॉब्लेम होता. आजपर्यंत ती माझ्यासोबत काहीच बोलली देखील नव्हती की जेणेकरून मी तिच्या आतील ही भीती काढू शकेल. दिवस असेच निघून चालले होते आणि दिवसेंदिवस माझी बायको शीतल अजूनच सुंदर दिसत होती. माझ्या बहिणींसोबत शीतलची खूप चांगली मैत्री झाली होती. माझ्या बहिणीसोबत ती अगदी हसत खेळत असायची. छान छान कपडे घालून शॉपिंगला जायची, ठिकठिकाणी फिरायला जायची. माझं मन तिला पाहून पाहून अगदी वेड झालं होतं, परंतु तिला मात्र याची काहीच जाणीव नव्हती. वेळेनुसार तिच्या मनातील माझ्याबद्दलचे अंतर ठेवून ती राहत होती. आता तिला देखील या गोष्टीचा अंदाज आला होता की माझी आई आम्हा दोघांना संबंध निर्माण करण्यापासून अडवत आहे. मला तिच्या जवळ जाऊ देत नव्हती. मला माझ्या आईच्या त्या वागण्यावर अजिबातच विश्वास बसत नव्हता. एके दिवशी तर जेव्हा शीतल मी झोपलेलं आहे असं समजून जेव्हा खोलीत आली आणि झोपण्यासाठी बेडवर झोपली, त्याच वेळेला मी लाईट चालू केली. मला असं जागं पाहून ती अगदीच खडबडून उठून बसली. मी म्हणालो, शीतल, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु ती बोलू लागली, मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही. प्लीज तुम्ही झोपा आणि मला देखील झोपू द्या. मी म्हटले, शीतल, परंतु मला झोप येत नाही. आपल्या लग्नाला इतके महिने झाले आहेत आणि मी तुझ्यासोबत 2 मिनिटं व्यवस्थित बोलू देखील शकलो नाही. ठीक आहे, सध्या तरी आपण अजून आपलं वैवाहिक जीवन सुरू नाही करायचं, परंतु कमीत कमी तू माझ्यासोबत बोलू तर शकतेस ना? माझ्यासोबत मैत्री तर करू शकतेस ना? माझ्या त्या बोलण्यावर तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये आता भीती नाही तर हैराणी नक्कीच होती. मी थोडा तिच्याजवळ गेलो तेव्हा ती माझ्यापासून सरकून इतक्या लांब बसली. मित्रांनो, कथेचा पुढील भाग येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जरूर ऐका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.